मोकळा आणि ट्विस्ट अँड टर्न्सवाला रस्ता. पोचलो आहे निगुलसरीपर्यंत आणि इथे जो मेन लँडस्लाईड झाली त्याच्यामुळे रस्ता बंद होता. सो हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू चॅनल. मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि या मागे सर्व बाईक लोड झाल्यात. आपल्या शिमलाच्या हॉटेलला आहोत आणि इथून निघतो आहे टुवर्ड्स काझा. पण नारकंडाच्या पुढे गेल्यावर कळेल की रोड ओपन आहेत की नाही. रोड ओपन असेल तर आपल्याला टुवर्ड्स काझा जाता येईल किंवा मग मनालीवरनं फिरून परत तो सर्किट करून फिरून जावं लागेल. सो लेट्स सी, बघूया रस्त्यात पुढे. हे होतं आपलं हॉटेल द सेडार ग्रँड. खूप मस्त हॉटेल होतं. पार्किंग पण सेफ होती बाईकसाठी आणि थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण तुमच्या बाईक सेफ राहतात. सगळ्या गाड्या दिसतात रे. MHवाल्या गाड्याच नाही दिसत आहेत भेंडी, फक्त आपणच आहोत. हां तेच MHवाले दिसतच नाहीत. बोललो कुठे. टेल मी जर कोण आलं तर मी थोडा मागे राहिलो आहे. हो आला. झालं, मी निघालो तिथून. आता सांगतोय मोकळा आणि ट्विस्ट अँड टर्न्सवाला रस्ता. जोबरी. हो मदडे मदडे खदडे. सो ये आपले स्वतःची बाईक घेऊन अशा रस्त्यांवर पळवायची माझ्या वेगळी इच्छा आहे. त्याच्या आधी जे उत्तराखंडला आलेलो ते रेंटेड बाईक होत्या, असले रस्ते होते. पण आता स्वतःच्या बाईक्स आहेत. जबरदस्त व्ह्यू आहेत यार इकडचे. आणि आम्ही आता राईड करता करता कंटिन्यूस इन्स्ट्रक्शन आमच्या चालू आहेत. जय सर्वात पुढे कोणती गाडी आली की तो आम्हाला आधीच अलर्ट करतो आहे आणि त्यानुसार आम्ही ओव्हरटेक मारतो आहे. सो हे आपण एंटर झालो आहे नारकंडामध्ये. तर इकडचा एक व्ह्यू पॉईंट बघायचा आहे. जयेश, नाव काय होतं त्याचं? काय? अच्छा, हट्टू पीक बघणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला. मेन रोड सोडला आहे आणि लागलो आहे हट्टू पीकच्या रोडसाठी. जबरदस्त छोटा रस्ता आहे आणि मस्त झाडांनी वेढलेला आहे. वरून टाकू इथून मधून ऑफरोड. सो तुम्ही आता एवढा टाईमलॅप्समध्ये बघितलं असेल. काय जबरदस्त रस्ता आहे. चालवायला एक वेगळीच मजा येते पण तितकाच तो रिस्की पण आहे. लेफ्ट साईडला काही फेन्सिंग वगैरे नाही आहे. छोटा रस्ता आहे आणि मध्ये थोडे खड्डे आहेत. पण चांगला डांबराचा रस्ता बनवला इथपर्यंत. आणि यावरनं बाईक चालवताना एवढं काय होतं कट्टुकट जावं लागतं आहे. इकडनं गाडी आणणाऱ्यांना तर मानलं पाहिजे. अभी गाडी येते. सो हा जबरदस्त ॲडव्हेंचरवाला रस्ता पार करत पोचलो एकदाचे हातू टेम्पलला. आपल्या बाईक्स लागल्या आहेत, या बाजूला खाली लावल्या आहेत बाईक्स. आणि इकडनं जो व्ह्यू आहे
टोटली वर्थ आहे. आणि खूप वरती आहोत आपण. व्ह्यू बघा समोरचा. आणि हे इथे हातू टेम्पल. सो पोचले खाटू टेम्पलला. तुम्ही मागे बघू शकतात. खूपच सुंदर मंदिर आहे, पण आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकलो. पण खूप सुंदर असं लाकडाचं बांधकाम आहे, बघायला खूप मस्त वाटतं. आता जायचं आपलं तिकडे पुढे सरळ व्ह्यू पॉईंट आहे तिथे. हे पोचलो आहे त्या व्ह्यू पॉईंटला आणि कमाल व्ह्यू आहे, कमाल. हे बघा आणि तिथे तर स्नोकॅप माउंटेन दिसतात. स्नो आहे. जबरदस्त आहे, जबरदस्त. हे आपण निघतोय. थांबू नको अभि, थांबू नको, फ्लोमध्ये जाईल. सो हे निघालो आपण खाटू टेम्पल. गे एक्सिलेटर दे, एक्सिलेटर दे, एक्सिलेटर. थांबू नको यार अभि. निघणार एक्सिलेटर दे. फर्स्ट गिअर निघणार फर्स्ट गिअरवर एक्सिलेटर दे. निघाली. हां सो ह्या इकडे बाईक्स लागल्यात आणि आपण चालू आहे न्यू हिमालया नेगी दरबार. सो हे थांबलं नारकंडामध्ये ब्रेकफास्टसाठी. आणि हे इकडचं फेमस हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रायडर्स ग्रुपचे वगैरे इथे 4 स्टिकर आहेत. लवकरच आपला पण लागेल. आणि मारू गल्टी इथून फटाफट खाऊन. हां खाऊ जायला फोटो रायडर्स. सो निघालो आहे नेगी ढाबाच्या इथून. आपल्या सोल रायडर्सचे स्टिकर चिटकवले आहेत. कोणी कधी आलं तर नक्की चेक करा. आणि आताच आम्ही तिथेच हॉटेलमध्ये विचारलेलं की काय सीन आहे, पुढे रस्ता चालू आहे बंद आहे. तर मग त्यांनी चालू आहे असं सांगितलं आहे. म्हणजे बायकर्ससाठी तर ओपन आहेच रस्ता. मॅपवर अजूनही तो क्लोजच दाखवतो आहे, आणि तरी जाऊन बघू आता. बाईकसाठी मोस्टली ओपनच असेल. हे पहिल्यांदा कॅन तिन्ही कॅन फुल करून घेतो आहे. आणि माहीत नाही पुढे पेट्रोल पंप किती अंतरावर असेल. जवळपास 3,500चं पेट्रोल घेऊन इथून आता निघतो आहे आम्ही. सो आता बाईक थोडी हेवी जाणवायला लागली, कारण की दोन्ही साईडला कॅन भरले आहेत. थोडं सांभाळून चालवली पाहिजे. नाही उत्तराखंडसारखं आम्ही आता डोंगर उतरतो आहे, डोंगर चढतो आहे, चालू ठेवलं आहे विथ व्ह्यू. सिंगल लाईन पण सुसाट, म्हणजे चांगला कंडिशनमधला रस्ता. कोणत्या तरी सिटीमध्ये पोचलो आहे. आणि हा तोच रोड आहे जो पुढे जाऊन बंद दाखवतो आहे. लच्सी पुढे जाऊनच कळेल. 167 किलोमीटर. आणि आमचा टार्गेट आहे आजचा कल्पा. ते पुढे जाऊनच काय रोडच्या काय कंडिशन, म्हणजे ज्या प्रकारे ट्रक्स आणि गाड्या इथे ये जा करत आहेत त्यानुसार रोड तर चालूच असला पाहिजे. वाव, जय हनुमान, जय श्रीराम. आता मस्त रोड. लेफ्ट साईडला पहिला मध्ये नदी आणि त्यापुढे कोणती तरी सिटी, सॉरी गाव म्हणू शकतो आपण याला. हो, तर रामपूर आहे जिथे आपण आता पोचलो आहे. हो हो, जबरदस्त नजारे. आणि थंडी गायब झाली आहे आणि आता बेकार गरम व्हायला लागलं आतमध्ये. थर्मल लायनर घातलेत आम्ही. हैसर लँडस्लाईड झाली. ते बघ झाडं पण दिसतात बा आडवी वाकडी. हा इथे लँडस्लाईडवर बऱ्यापैकी वाहून गेला आहे रस्ता. आणि हा आता कच्चा बनवलेला आहे.
बघ ओव्हरटेक मारतो का. अभि काढ हा मागे सर, लवकर पुढे, ट्रकच्या पुढे रिकाम आहे. हो फुल खतरनाक वाला ऑफ रोड पॅच. धक धुक धक 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 धक. सो त्या मगाच्या एवढा घाणेरडा पॅच नंतर लगेचच आम्ही एवढ्या सुपरवाल्या पॅचवर आलो आहे. टाईम चेक 2:15 वाजलेत आणि आतापर्यंत 161 किलोमीटर गेली आहे कवर. मस्त मार्किंग आले आम्हाला मास. अजून तरी रस्ता दाखवतात, रस्त्यावर काही इश्यू नाही. आम्ही समोरून नाही, एका गॅरेजमध्ये विचारलं रस्ता चालू आहे का, तर त्यांनी आतापर्यंत सांगितलं की रस्ता चालू आहे. सो लेट्स सी, पुढे जाऊन बघूया. तर मग हे आम्ही पोचलो आहे सरांपर्यंत आणि गुगल मॅप्स आम्हाला इथपर्यंतच फक्त रस्ता दाखवत होता. ह्याच्या पुढचा जो पॅच आहे तो पूर्ण म्हणजे रेड डॉटेड होता आणि तिथे जायला अलाउड नाही, म्हणजे तो पॅच दाखवतच नव्हता. गुगल मॅप डायरेक्ट सजेस्ट करत होता की मनालीवरनं जा. पण आम्ही आलो पुढे, 1-2 लोकल्सना विचारलेलं, त्यानुसार ते बोलले की रस्ता चालू आहे आणि लँडस्लाईड वगैरे जे झाली असली तरी आय थिंक बाईक जाण्यापुरता रस्ता मोकळा होऊन जातो. सो लेट्स सी. सो जबरदस्त असं डोंगर पोखरून निघाल्या रस्त्यांमधून चाललं आहे, ते पण डोंगराबरोबरच्या ट्विस्टांबरोबर. नो चला, नॉर्मल स्पीडला चला. बरं. आणि बहुतेक गुगल मॅप्सवर हा रस्ता बंद दाखवतो, त्यामुळे या रस्त्याला खूप कमीत कमी रहदारी मिळते आणि रस्ता आत्तापर्यंत तरी टॉप नॉच कंडिशनमध्ये आहे. हे आपण एंटर झालो आहे किन्नौरमध्ये. हो हो, का मस्त वाटतं कोरलेला डोंगर आणि लेफ्टला ही दरी. वाव. आणि ह्या साईनबोर्ड म्हणजे इथे कधीही लँडस्लाईड होऊ शकते. बाय बाय. रस्त्याच्या मध्येच हा आपल्याला एक धबधबा भेटला आणि निघाल्यापासून बऱ्याचशा ठिकाणी असे पॅच दिसले. हा पहिला धबधबा दिसला आहे प्रॉपर. वाव, अगदी दगडामधून पाणी येते. हो हो, खूपच सुंदर. ए भाई, हां वाव, काय टनल जबरदस्त. काय पॅच आहे यार, जबरदस्त वाटतं. सो हा बघा, तुम्हाला समोर तो पॅच दिसत असेल, तिथेच मेजरवाली लँडस्लाईड झाली आहे आणि त्यामुळेच बहुतेक हा रस्ता बंद होता. होपफुली आतापर्यंत ते क्लिअर असावं. पुन्हा एकदा खराब रस्ता. हा घाट पूर्ण असंच पॅच आहे, मध्ये एकदम स्मूथ, मध्ये असा. ओ भाई, माझं ABS काम नाही करत आहे, मस्त स्किड होते. 3 किलोमीटरवर निगुलसरी आहे आणि जे बहुतेक तोच पॅच आहे जिथे ती लँडस्लाईड झालेली, निगुलसरीलाच झालेलं ते. ओके, इथे म्हणजे पोलीसवाले थांबलेत आणि काहीतरी बघतात, म्हणजे खाली कोणतरी गेलं आहे. कोणती तरी गाडी जस्टच गेली. थांबायचं का रे, बघायचं काय दिसतंय का. तिथून काहीतरी खाली गेलेलं आहे. तिथे फेन्स तुटले आणि ते पोलीसवाले उभे आहेत. आपल्याला एवढ्या ह्याच्यातून काही दिसत नाही आहे. चला
निघूया आपण पुढे. सो इथून दिसतंय की गाड्यांची लांबच लांब लाईन लागली आहे बरीच आणि दोन्ही साईड थांबवून ठेवलेलं आहे ट्रॅफिक तिकडे. सो हे पोचलो आहे निगुलसरीपर्यंत आणि इथे जो मेन लँडस्लाईड झाली त्याच्यामुळे रस्ता बंद होता आणि आता तुम्ही आमच्या मागे बघू शकता पूर्ण लांबच्या लांब लाईन आहेत आणि सर्वात पुढे आपल्याच बाईक उभ्या आहेत कारण की साईडने काढत आपण इथपर्यंत पोचलो आहे आणि एक साईडचं ट्रॅफिक सोडतात सध्या. तिथेच ती सगळी लँडस्लाईड झाली बघू शकता सगळ्या गाड्या तिथून जो करंटली रस्ता बनवला अवेलेबल त्यातून येत आहेत. जसं तिकडचं ट्रॅफिक येईल त्यानंतर या बाजूला ट्रॅफिक सोडण्यात येईल. सो हे आपल्यासाठी रोड ओपन झाला आहे. सर्वात पुढे आपणच आहोत. हळूहळू जाऊया. अभि रस्ता पूर्ण वर खाली आणि मध्ये मध्ये ओला पण आहे. इच्छी कटके हां अरे माझी ABS काम नाही कर मला पूर्ण हे सटकते माझी बाईक. हळूहळू घेतो आहे तर धूळ आहे. सो हा जो पॅच आहे जो लँडस्लाईडमुळे बंद झालेला आणि आपल्यासाठी हा एवढा पॅच सध्या तरी तात्पुरतासाठी ओपन केला. इथं एक एक करून दोन्ही साईडच्या गाड्या सोडतात. पुढे स्लोप आहे हळूहळू या. बघू शकता खाली सगळा खालपर्यंत सगळा रस्ता वाहून गेला आहे आणि इथूनही पुढे आपल्याला बऱ्यापैकी मोकळा मिळेल कारण की आपण बाईकवर लेफ्ट साईडने निघून जाऊ. सो झाला मेन जो पाहिजे होता तो क्लिअर. अभि आणि येतो आहे मागून जयेश. सो जसं ट्रॅफिक ओपन झाला पहिलं येणार तिघं आम्हीच होतो आणि तुम्ही इथे बघू शकता ही लोकं बऱ्याच वेळापासून थांबली आहेत. ही लाईनसुद्धा बऱ्यापैकी मोठी असेल. वाव पुढे आम्हाला ॲडव्हान्टेज हा मिळाला की एकदम मोकळा रस्ता आणि एवढा जबरदस्त. ओ वाव काय वाटतो हा रस्ता. आता इथे ड्रोन असतं ना बाप विवळ असं बाप. वाव काय डोंगर कोरून बनलेला रस्ता आहे हा. एकच नंबर. बाजूने नदी वाहते आणि असा रोड. म्हणजे आम्ही त्या डोंगराच्या इथूनच होतो आता ह्या डोंगरावर शिफ्ट झालो. आता परत वर चढू कुठेतरी. आणि इथून जे आपला डेस्टिनेशन आहे कल्पा आज जिथे हॉल्ट करायचं आहे ते अराऊंड 40 किलोमीटर आहे आणि आत्ता वाजले 4. सो आय थिंक 5:30 ते 6पर्यंत आपण तिथे पोचू. हो हो मेटलवाला ब्रिज. वाव अचानक ओले रस्ते सुरू झाले आहेत म्हणजे पाऊस पडून गेला इथे आणि तुम्ही वरती बघाल तर दिसतंय वरती पण पाऊस आहे डोंगरावर आणि त्यामुळे थंडी अजून वाजते. ऑलमोस्ट 25 किलोमीटर आधी आम्हाला ब्रेक घ्यावा लागला. हे सगळे रेन क्लिअर आपले रेन कवर वगैरे घालण्यासाठी कारण की पावसाला हळूहळू सुरुवात झाली आहे. मागे जो रस्ता गेला तिथे तो सांगला चितकुलला जातो. चितकुल लास्ट विलेज आहे इंडियाचं आणि बरं झालं आपण रेनकोट घातले लगेच फटाफट. आता पाऊस चांगला सुरू झाला. होय पाणी तिकडनं ग्रीन पाणी येते आणि इकडनं ब्राऊन. हो या साईडने येणारी नदी पूर्ण ब्राऊन पाण्याची आहे. जी तिकडनं येते ते पूर्ण निळाशार पाण्याची. तर मी पोचलो आहे कल्पाला. तिथे जसा पाऊस सुरू झाला त्यापुढे मला व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आली म्हणून मी तिथे कॅमेरा काढून ठेवला आणि रूमवर पोचल्या तुम्हाला आता इकडनं व्ह्यू दाखवतो. रूमच्या समोर काय आहे पूर्ण स्नोकॅप माउंटेन आहेत. आम्ही आता सध्या कल्पामध्ये आहोत
आणि हे जे माउंटन आहेत पुणे माउंटेन रेंज आहे ती कैलाश किन्नर कैलाश काय जी आहे ती आहे, किन्नौर कैलाश सॉरी. तुम्ही इथे बघू शकता काय बर्फ आहे इथे, जबरदस्त. आजचा ओव्हरऑल ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.